एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकतो. मोहन भागवत यांचं मोठं विधान. फक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय सरसंघचालक होईल असं नाही, जो काम करेल तो सरसंघचालक होईल, भागवतांचं वक्तव्य. आगामी लोकसभा विधानसभेमध्ये काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती. राष्ट्रवादीसह इतर कोणत्याही पक्षावर अवलंबून राहू नका, काँग्रेस प्रदेश काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर निरोप. इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनं खळबळ. उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत उत्सुकता. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पुन्हा जावं यासाठी विनंती करणार. खासदार संजय राऊतांची माहिती. महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जाणं आवश्यक, राऊतांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे पुन्हा भावूक. सुप्रिया सुळेंचं पुन्हा भावनिक स्टेटस. अजित पवारांसोबतचा प्रचाराचा फोटो केला शेअर. अजितदादांच्या 13व्या नंतर माध्यमांशी बोलणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. 13वा होईत नाही तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार नाही, सुळेंचं स्पष्टीकरण. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी सरासरी 66% मतदान. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्राबचा एक्झिट पोल. सर्वेनुसार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचं वर्चस्व. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा शिरकाव तर काँग्रेस हद्दपार. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष न करण्याचं सुनील तटकरेंचं आवाहन. विजय सोहळे साजरे करताना संयम पाळा, तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम ढाब्यावर आढळल्यानं खळबळ. काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप. अतिरिक्त मशीन असल्याचा तहसीलदारांचा दावा. भाजपच्या अक्षता तेंडुलकरांकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर. रुग्ण नसताना दादर मार्केटमध्ये सायरन वाजवून फिरवली रुग्णवाहिका. मुंबई महापौराच्या गादीवर भाजपचा महापौर बसणार. बुधवारी होणाऱ्या महापौर उपमहापौर पदांच्या औपचारिक निवडणुकीला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित. महानगर गॅसकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपयांवर तर पीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ. नाशिक विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार. विस्तारीकरणाच्या कामाचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन. औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत काही ठिकाणी 14 तास पाणीबाणी. 10 फेब्रुवारीला सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद. पाणी जपून वापरण्याचं मुंबई पालिकेचं आवाहन. वंचितच्या कार्यकर्त्यांकडून चेंबूरमधील सुशील रहेजांच्या ऑफिसची तोडफोड. बिल्डर सुशील रहेजा यांच्याकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ. सुशील रहेजांना अद्याप अटक न झाल्यानं वंचित आक्रमक तर तोडफोड प्रकरणी वंचितच्या 3घांना अटक. वाशिमच्या मंगरुळपीरमधील यात्रेत लोककलेच्या नावाखाली अश्लील नृत्य. तरुणांकडून हुल्लडबाजी आणि पैशांची उधळण. पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप. हरियाणाच्या सूरजकुंडमध्ये जत्रेमधील पाळणा कोसळल्यानं मोठी दुर्घटना. दुर्घटनेत 13 जण जखमी. अनेकांची प्रकृती चिंताजनक. बचाव कार्यादरम्यान पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू.
रशियन तेल खरेदीबद्दल अमेरिकेनं भारतावर लागू केलेलं दंडात्मक 25% टॅरिफ मागे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. भारत अमेरिकेतील नवीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर निर्णय.